हा सिग्नलवरती उभा असताना ना एक मनात प्रश्न आला. काही लोक भीक मागायला येतात आपल्याकडं आणि आपण काही देतो किंवा नाही देत. बऱ्याच वेळा तर नजर सोडतो आपण आणि निघून जातो. बात ही नाही आहे का तुम्ही पैसे देता या नाही देत. ज्याची त्याची म्हणजे आपण म्हणतो कपॅसिटी. काही लोक देतात, काही नाही देते. अडचण कुठे येते माहिती का? की पैसे द्या किंवा नका देऊ, पण जेव्हा लेक्चर देतात ना फुकटचं, त्याचा संताप होतो. तो संताप का होतो? का तुम्हाला त्या बाहेर उभ्या राहिलेल्या माणसाविषयी काहीच माहिती नसतं, त्याच्याविषयी तुम्हाला हिस्ट्री नसती, पण तुम्ही तुमचं ओपिनियन देऊन मोकळे होऊन जातात. एखादा माणूस दिसला, तू एवढा धडधकीत दिसतो. एखादी बाई दिसली, तू पण एखादा आजारी असू शकतो, मधून काहीतरी पीडा असू शकते, त्यावेळेस तो डोक्यात नसू शकतो. काही वेगवेगळ्या अडचणी 100 प्रकारच्या असतात. पण आपण काय करतो? आपल्याला काही मदत नाही करता आली का आपण दुसऱ्याला वाईट बोलून मोकळे होऊन जातो. कधी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो का ही सिग्नलपर्यंत काय येतात? बरं ठीक आहे, मी असं म्हणतो, देऊन देऊन किती हो? 5-10 रुपये दिले जातात. 2-3 रुपये, 5-10 रुपये, बस. इतके काही लोक गुटख्यात उडवून टाकतात, काही लोक सिगरेट पिऊन उडवतात. हॉटेलमध्ये नसतं जेवण करून, गरज नसताना बिल देऊन पण टिप देऊन जातात. काय हरकत आहे? 2-5 रुपये देऊन बस देऊन टाकले तर सोडा ना, काय करेल तो. काही लोक पुन्हा त्याच्यावर गॉसिप्स, मग बिस्किटचे पुडे द्या, हे द्या, ठीक आहे ना, ते पण चालेल. पण काही वेळा पैसे म्हणजे पैसे लागतात. साबण घेऊ शकतो, दाढीसाठी ब्लेड पण घेऊ शकतो. एखादी व्यक्ती असेल ती आणखी काही गरजेची वस्तू घेऊ शकते. माणसाचा जन्म घेतल्यावर 100 टाईपच्या गरजा आहेत. नुसतं जेवण करण्यापुरतं एवढी गरज उरलेले लोक नाही. आपण जंगलात नाही राहते, आपण या इथं समाजामध्ये राहतो. 100 रुपये पण कितीतरी पैसे लागतात स्वतःला मेंटेन ठेवायला. काहीतरी आजार असू शकतो, दवाखान्यात दाखवायचा असू, काही पण 2-5 रुपये द्यायचे आणि इतके सारे लेक्चर द्यायचे, कितपत योग्य वाटतं? माझी रिक्वेस्ट आहे का द्यायचं असेल तर द्या बाबांनो. हो, तुमची कपॅसिटी असेल तर मी खरंच म्हणतो, घरातून निघताना 5-10 रुपये फोनपे मी मान्य करतो, डिजिटलायझेशन झाल्यामुळे पैसे नसतात. 2-5 रुपये खिशात ठेवत चाला. नसेल तर घरातली एखादी पोळी आणत चाला, काहीतरी जेवण ते वेगळं. पण 2-5 रुपये देताना संकोच नका बाळगू यार, संकोच नका बाळगू. आणि नसेल ना पैसे, नसेल तर असलं लेक्चर तरी नका देऊ. का तुमच्या मागं असेल, त्यांच्या मागं सिस्टीम असेल, मी मान्य करतो ना. ते काही वेळेस रस्त्यावरती आपण म्हणतो त्यांच्या मागं ते आणि याची चिल्लर गोळा होती आणि ते होतं. असे कितीतरी अनधिकृत गोष्टी बाहेर चालल्या आहेत. पण 10-5 रुपयामध्ये याचा फरक नाही पडणार. आणि जर मे बी असेल काही यंत्रणा, तुम्हाला माहीत नाही त्याच्या मागचं काय असेल त्या गोष्टी, ते नाही आपल्याला. पण कमीत कमी एखादा खरंच गरजू असेल आणि त्याची जर भूक तिथं तळपल्या गेली, या त्याच्या काही गरजा नाही झाल्या आपल्याकडं असताना, आणि दरवेळेस आपण तर नाही, मग दुसऱ्या देणाऱ्याला पण आपण रोखलं तर कुठेतरी सिस्टीममध्ये प्रॉब्लेम होईल यार. काही खरंच गरजू लोक असतात. तुम्ही तुमच्या लेवलला जजमेंट करा, पण 2-5 रुपये देत चाला. खूप गरिबी आहे भारतामध्ये. आपण खूप चांगल्या अवस्थेत जरी असलो, पण खूप लोकांना वेगवेगळ्या गरजा आहे. 2-5 रुपयांनी नाही बदलणार सिस्टीम. आणि सिस्टीमला बदलण्यासाठी खूप रस्ते. हे 2-5 रुपये अडवून नाही वाटत मला. तरी ज्याची त्याची राय, मी माझ्या मनाची बोलली. काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या.